नुसत्याचे काय करू मी आता? सगळीकडे नुसता डुंडराप टाकून ठेवला आहे. दिवसभर नुसते असे टाणे नाणे नाणे करतो आणि डुंडराप पाडून ठेवतो आहे. सगळीकडे नुसते उवाच उवाच करून ठेवलेला आहे. हे जो गब्र मोरे आहे ना, बाहेर याला ऍक्टर म्हणून ओळखते आहे. आता ओळखते कसले? हे स्वतः सांगतो आहे मी ऍक्टर आहे. समोरचेला काही माहित नसते म्हणून. पण एवढा दलभद्री माणूस आहे ना, मलाच माहिती आहे. काय करू याचे आता? बघू नको बघू नको. टरबूज. अरे साहेब, काय केले तुम्ही? सगळे गिला गिला करून टाकले आहे. गिला गिला? अरे तुझ्याबद्दल ना माझ्या तोंडात गाली गाली येते रे, कळलं ना? गाली देबून तर दाखवा. तुमच्या गालीवर कान फाडीतच मारेन मी. मतलब सॉरी, एवढे भडकायला काय झाले आहे साहेब तुम्हाला? लॅपटॉप इथे काय ठेवलायस? ते सुकबायला ठेवला आहे. काय करायला ठेवलाय? सुकबायला ऐसे ठेवला आहे लॅपटॉप. हा. सुबायला काय केलं? एका लॅपटॉपचे 2 लॅपटॉप केलेस? काय केलं हे? नाही साहेब, ते धुतल्यामुळे नाही झाले. ते डास मारले ना, त्याच्यामुळे तुटले आहे. डास मारले म्हणजे? अरे का, एक डास बहुत ही देर से तकलीफ दे रहा था. हाँ. मी ऐसे शांत बसून राहिले. हाँ. ते असे ऊपर वाले फलीवरती बसले. मी ऊपरच्या दरवाजा से पिचकूनच टाकले, एन्काउंटरच करून टाकले उसका. ए कांगार उठ. तू माझ्या लॅपटॉपने मच्छर मारतेस? मच्छरचे काय घेऊन बसले आहे? मी तर पाली पण मारते आहे. अरे लॅपटॉप आहे ग, लॅपटॉप. तू याला धुतलास का? अरे साहेब, ते खालच्या फळीवरती ना ते पीठ लागले होते, निघतच नव्हते. धुबूनच टाकला मी. याला खालची फळी नाही म्हणत, याला कीबोर्ड म्हणतात, कळलं का? ह्याच्यावरती पीठ कसं काय लागलं? अरे त्याच्यावरती मी रोटी बेली होती म्हणून. रोटी बेलली म्हणजे? अरे रोटी लाटली होती. तुम्हाला तर सगळे सांगावे लागते. तू हे लॅपटॉप आहे, लॅपटॉप, पोळीपाट नाही. हे मधली अक्षर कुठे गेली? ए गायब आहे, वी गायब आहे, कुठे गेले? त्याची तर एक गंमतच झाली. हे गेले म्हणून गंमत झाली? नाही, मग ते मी घरी घेऊन गेले आहे. घरी घेऊन? हा. कशाला? ते दरवाजावरती नेम प्लेट लावायची होती माझे नावाची, पनीता दुबे. पण साहेब, एक प्रॉब्लेम झाले आहे. ते माझ्या नावामध्ये 2 वेळा ए येते आहे ना, तर एक ए मला मिळाला. साहेब, तुम्ही दुसरा लॅपटॉप घेते काय? दुसरा ए पण मिळून जाईल ना, फुलच होऊन जाईल एकदम. टोल नाका. हा लॅपटॉप आहे ना, याच्यावरती मी टायपिंग शिकणार होतो, स्किट लिहिणार होतो आणि खांडेकरला टशन देणार होतो. आता कशाने देऊ टशन? साहेब, लेटपोट घेऊन कोणी लेखक होत नाही. त्याच्यासाठी टॅलेंट असावे लागते. टॅलेंट नाही. आणि मुलात प्रसाद नावातच टॅलेंट आहे. आता काय करायचं? नाही मला एक कळत नाही, हे स्किट माझ्या करता लिहिलंय की स्वतःच्या कौतुकाकरता लिहिलंय? आता ना बिचारा बघा, तुम्ही काय ते बघून. एक मिनिट, तू खरं सांग, ह्याच्या आधी कधी कुठे नोकरानी म्हणून काम केलेस का? हा साहेब, सगळ्यांकडे केले आहे, पण तुमच्या एवढे मला कोणीच बोललेले नाही. अरे हे केलं कोणी पण बोलल. कुठे केलं काम तू सांग? तुमचे हास्य जत्रेचे मंडळी आहे ना, सगळ्यात पहिले जो समीर चौघुले आहे ना, त्याच्याकडे केला. एक मिनिट, ड्यू रिस्पेक्ट, समीर चौगुले बोल. हा, वहीच टकलू माणूस, त्याच्याकडे केला. त्यांनी मला कामावरती काढून टाकला. का? आपलं समजून त्याचा भीक धुतला तर काढूनच टाकले मला. अरे त्याला वीग आहे ना, जीवापेक्षा जास्त प्यारा आहे. माझी एकच चूक झाली. काय? ते मी खिडकीत सुकायला ठेवला होता. मग काय झालं? मग एक काबडा आला आणि चोचीत पकडून घेऊन गेला. म्हणजे मागे जे टीव्ही वर दाखवलं होतं की भांग पाडेला कावळा आपल्या एरियातून फिरतोय, तो कावळा समीर चौगुलेचा वीग घालून फिरत होता. बघा साहेब, मी केवढा फेमस करून ठेवला तरी पण त्याने मला काढून टाकले आहे. अरे म्हणजे ज्या वीग वर त्याचं करिअर होणार होतं, तू त्या वीग वर कावळ्याचं करिअर केलं. पण साहेब, तो कावळा तुमच्यासारखा दिसत होता. मारून असा आवाज येईल. करत होता साहेब. तू गप्पा बसता यार. नंतर कुठे गेलीस? नंतर आम्ही गेलो, हे जो बने फॅमिली भेटली आहे ना, त्यांच्याकडे गेलो आम्ही. हो, तू या बने फॅमिलीकडे गेलेलीस आणि ती पण सोडलीस? अरे ती महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्श फॅमिली आहे, ती पण तू सोडलीस? अरे काय
कसली आदर्श फॅमिली आहे म्हणजे त्यांच्याकडे तर एक गुंडा माणूस राहतो आहे. गुंडा माणूस कोण? हे जो तुलिका नाम आहे ना एकदमच गुंडा माणूस आहे बाबा. मला तर भीतीच वाटते आहे. कोण बोलला गुंडा माणूस आहे? चांगले माहिती की बिचारी की शांत बसले बघ. आपला गुंडा माणूस आहे. तिच्या चेहऱ्यावरती नका जाबू साहेब एकदमच गुंडा हा. आहे. जो लालबाग आहे ना बहुतच राडे करून ठेवले आहे. मला तर भीतीच वाटायची तिची. मी तर लांबच राहायचे तिच्यापासून. बरं. साहेब तिचा तो नबरा आहे ना मल्हार हा. त्याचे तर मला बहुतच वाईट वाटते आहे. वाईट वाटते आहे हा. जाऊन घे. मग वाईट वाईट ऐसा होता है अच्छा याला वाईट म्हणतात. हा. मला वाटतं तुम्हाला कसं बहुतच बोलले आहे साहेब तुम्ही. वाटतं? सॉरी. मला त्याची बहुत वाईट वाटायची साहेब. का? त्याला बोलता येत नाही ना मुका आहे बिचारा. कोण बोललं बोलता येत नाही? अरे मी नाही बोलले ना तो बिचारा मुका आहे. अरे मी बघितलंय मालिका तू बोलतो. अरे नाही बोलत एक आहे. मिनिट दादा जरा काही बोलून दाखव बरं का आम्हाला 2 शब्द. हिला ऐकायचं आहे. काय काय बोलू मला बोलता येतं व्यवस्थित. कळलं? हा तरी तो बोलते आहे पण तुलिकाच्या सामने त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आहे. तुम्हाला वाटलं मुका आहे पण ठीक आहे. बायको समोर कोणाचा आवाज निघत नाही कळलं ना? असं आहे. हा. हे जो बाई भेटली आहे दिवसभर हसतच असते. डोक्यावरचे केस एकदम कारे कुडकुडीतच करून ठेवले आहे. ती आजी आहे आजी. कसली आजी? काय झालं? एकदम डांबीस आजी आहे. अरे ती आजी आहे. स्वतःच्या घरामध्ये चोरून चोरून पदार्थ खाते असते. अशी आजी असते काय कुठे? ही खायची चोरून चोरून. डॉक्टर जे पण नाही सांगायचे ना सगळेच खायचे आणि या सगळ्यांना बाटायचं. मी चोरून चोरून खाते. माझ्यावरती नाव टाकायचे सगळे. मी सोडूनच टाकली नोकरी यांची. तू एवढ्या सगळ्यांना सोडलंस मग तुला माझ्याकडे कोणी पाठवलं? ओळखा बघू साहेब कोणी पाठवलं असेल. काय तुम्ही टॉबेलर वरती करताय साहेब जरा सांभाळून. प्रसाद खांडेकर एकदमच बरोबर ओळखले आहे. म्हणजे तू प्रसाद खांडेकर कडे नोकरी करून मग माझ्याकडे आलीस? हा साहेब. निघ! लसित मलिंगा टेक्स द बॉल. He wants to take a Yorker. वारळी कोळी बाळाची शान. अरे हो अरे पण बॉम्ब कित्या करताय? अरे पण टाळी आहे कित्या फुकतास आणि शिटी आहे कित्या पिटतास? तात्या टाळी पिटत आणि शिटी फुकत. अरे मूर्खा तात्या आज शिव्या नाही. ह्यांच्या चॅनलचो SNP चो प्रॉब्लेम आहे. मी तरी काय करू? तू समजून घे ते पण समजून घेते. अरे पण टाळी आहे किती वाजवतात? गावात नाटक करतो म्हणजे काय एक एक डोक्यात ताप आहे तुमका माहिती आहे? आमका माहिती आहे. तुमका काय माहिती आहे? आमका सगळं माहिती आहे. गेल्या 15 वर्षाचा माका अनुभव आहे. मी तसलोच निसको म्हणून या सगळा सहन करताय. तात्या काय रे? तात्या काय? तात्या काय? धोतर धोत्राचा का? खाली घ्यावा. अरे पण माझ्या धोत्राशी तुझं काय संमत? माझं नाही मग? काकूंचो आहे. आता त्याचा काय झाला? त्याने लक्ष देऊ सांगलं ना. अरे पण खेच्यावर ह्याच्यावर तू गप्रवर. मास्तर मास्तर हो लोक थैसर खवळली. ताबडतोब नाटकाक सुरुवात करा. चला ए चला ए सगळ्यांनी आत या. रंगमंचावर या. चला सगळ्यांनी या. चला लाईनीत कसं शिकवलंय? ए कसं शिकवलंय? रांगेत. शिस्त म्हणजे शिस्त. चला शिस्त म्हणजे शिस्त. हा ए पोरा अरे आज नाटकाचा दिवस आणि आज पण घेऊन येलस. तर मी तुमका लई शोधलंय बरं मग पण तुम्ही खरंच गावा का नाही ना. मग काय केलं? म्हणून तुकारामाच्या अड्ड्यावर गेलंय. हा, हा, हा. तर तुकारामाका म्हणालो काय ता? पांडू तर ते आत्ताच मारून गेले म्हणा. आणि 4 चौकात सांगा भाई आता 4. तात्या तुम्ही सुद्धा? अरे तुम्ही सुद्धा म्हणजे एवढा मोठा कार्य पार पाडायचा म्हणजे वाईज घोटभर घेऊ नको. काय बस. चला. हा, नांदीला सुरुवात करायची आता. चला. शिकवल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. बरोबर. चला सगळे आले? अरे, हे काय आहे? उचल त्याला. सगळे आले तर एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर.
प्रभुपदास नमित दास प्रभुपदास शिरा पडू आता आणखीन काय रावला. कुणाला शिरा हवाय? कुणाला हवाय? कोण बोललं? मी कधी बोलताय? मी भीम असाय. मग बोललं कोण? मेलो बेवडो अर्जुन बोललो. नाही मी नाही बोललोय. हात पुढे कर. मी नाही बोललो. आज नांदी कित्याक थांबली? हे तुम्ही मला विचारताय? होय होय मी तुमकाच विचारताय. नांदी कित्याक थांबली? मला विचारताय तुम्ही हे? तुम्ही काय माका व्याकरण शिकवतास? मी विचारताय नांदी कित्याक थांबली? तात्या मला सांगा, तुम्ही किती वर्ष या गावात नाटकं करताय? आमचे पिढीयान पिढी बर्बाद झाले ते नाटकाच करू. आज मला कळलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या त्या. बरा झाला का लवकर कळला तर नाही रे. अरे नांदी सुरू करायच्या आधी इथे एक नारळ ठेवायचा असतो. ही आयडिया एका तरी नारळाच्या डोक्यात आली का? मला शिकवतायत मूर्ख, बावळट, भिकार. हो काय देतात मास्तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरलास. तुम्ही या नाटकाचे तालीम मास्तर. नांदी पूर्वी नारळ ठेव गयो ह्याची आठवण तुम्ही माका करून देऊ नको. बरोबर आहे. तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळापर्यंत प्रत्येक गोष्टीची आठवण मीच तुम्हाला करून द्यायची. सार्वजनिक चर्चेचा विषय करू नको. घबरा. ताबडतोब नांदीला सुरुवात करा. नारळाना 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 तुझा घेऊन ये. नारळाना माका सांगतात नारळाना नारळाना. हेका नारळ म्हणतात. हेका नारळ म्हणतात. तू काय करशील? जा पूजेचं सामान घेऊन ये जा. अरे मेल्या पूजेचं सामान. माझ्याच राशीत कसं काय इलो काय कळणार नाही. हे पोरांनो नारळ ठेवते रे. सगळ्यांनी हात जोडा. जय देवी भद्रकाली माते. एक साथ अर्धवर्तुळ. औशिक खाव हरात. सगळी आपलीच माणसं आहात. माका वाटलं कोकण रेल्वेची दराड कोसळली की काय घास. एक साथ हात जोडा. हो एकदाच काहीतरी जोडा नाही तर तोडा तरी ना. तसं बसवलंय काय बसवलं आमचे दात. असं नाही चल पाना लावून घे. तू हे करू नको. चल पाना लावून घे. चल मास्तर कधीतरी दात पाडून घालतात आमचे. ते तसं बसवलंय मी मुवमेंट सगळ्यांच्या. ए पोरा. अरे मेल्या कोकण रेल्वे बेंगलोर पर्यंत जाऊन पोहोचली ना. मग तू सावंतवाडीच्या बोगद्यात काय अडकान बसलं. त्या पाना गोळा कर. चल पाना गोळा कर. पटकन पाना गोळा कर आणि 12/5ची 5 पाना लाव. 12 बापाची 5. आधी एकाच बापाशी उजवूया आणि मग 12 बापांचा बघूया ना. काय मेलं ना ह्या पाना धुतलास की नाही? कावळं हगलो तसोच. तिरा घाल तुझ्या तोंडात. बघलेच नाही काय ना मी. बघलं नाही? कोण शिकलो रे? भीम शिकलो. येतो मोठं रेडो वाढला. शुभ कार्य करताना कसं शिकतास तू? या धृतराष्ट्रानं सांगितलं माका शिका. काय रे? हे मेल्या मी तुका शिकाक सांगलोय. मी म्हटलं पाना शिक. 1 2 3 5 4 6. औषध खावर दाजीचा इंग्रजी सुधराग लागला. ए पोरा तू काय कुर्ले धरत? डबी 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 शोधू खाई गेलस घुसमटान मेलस. मग चला सामुदायिक पूजा झाली. आता सामुदायिक गाराणा घालूया ना. हात जोडा रे पोरानो. जोडलास काय रे? चला पाठी. चला पाठी. हात नीटो. असे जोडा असे. तुमका नक्की सांगताय पोरानो ह्याच्या येळाक ना ह्याच्या औषध पडवळ्याची भाजी खाल्ली असते. काय मेलो सफारी घातल्यासारखं आकाडता. हा नीट उभं राव. गाणं घालते रे पोरानो. सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या वर्षी नाटकात काम नाही. लक्षात ठेवा. जय जय महाराजा. 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सलाबाद प्रमाणे आमच्या बाळगोपाळांनी नाटकाचो कार्यक्रम करण्याचा यवतलेला महाराजा. सोयीन पार पडाने महाराजा. जर समजा बाहेरचा भुतूरचा बाहेर खोडसा पिसा दात कसा समजा कोणी काय करणी केलेली असत महाराजा तर ती तुझ्या पायाबुडी घाल रे महाराजा. जर समजा कोण उभयलो तर आडवयलो तर उभं कर. वडाची साल पिंपळाची साल वडकला त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार मेळाचा
आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चा 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या बाळगोपाळांना सुखी ठे आणि आमच्या भद्रकालीचा झेंडा असोच फडाच्या फडात सामील करून घे रे महाराजा. लवकर बोललास ऐकल्यान तर देव तुझाच ऐकात. काय पण मेलो एक एक स्वर लावता. काय रे तू जन्मा गेलास त्या आजूबाजू काय गिरणीचे भोंगे वाजा होते. नाही चला सामुदायिक पूजा झालेली आहे. सामुदायिक गारणा झाला झालेला आहे. हा चला आता नारळ फोडून घेऊया ना. नारळ फोडून घेऊया. चला, चला. जय देवी भद्रकाली माते की. मिळणार खोबरं मिळणार. हावरेपणा करू नका. मिळणार खोबरं सगळ्यांना. चला पाठांतराप्रमाणे खोबरं मिळणार. चला मागे. हा हा थांब जरा. अरे नका रे हावरेपणा करू एका खोबऱ्याच्या तुकड्यासाठी. अरे 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 काय रे इकडे आण. आण इकडे. खाल्लं नाही कधी खोबरं. हावरटपणा करतोय. चला सगळं झालं. हो. आता नांदीत सुरुवात करूया. नांदीला सुरुवात चला, करूया. नांदीत सुरुवात करूया. चला चला नांदीला सुरुवात करायची आहे. एक साथ एक कदम आगे. मास्तर बघलात एक मराठी माणूस पाठी रवलो त्याका 2 मराठी माणसा पुढे घेऊन इली. आपल्या कोकणातला ह्या पहिलाच उदाहरण हा. चला नांदी सुरुवात करूया ना. सुरुवात करायची. चला, एक का सुरुवात म्हणायची. चला एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर. प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास मंगल मात्रास्पदास मंगल मात्रास्पदास वरदा सदव विलव यदवलंब विलंब नटरि हरि दुरिता सौख्य वितरि प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास प्रभुपदास. हॅलो एव्हरीवन. आय एम अ गौरव मोरे. उद्यापासून 24 तास पडी गॅट पवई फिल्टर पाडा. मला वाटलंच नव्हतं की हे वाक्य मला ह्या मंचावर बोलावं लागेल म्हणून. हा म्हणता म्हणता जत्रा संपली. चॅनेलने बांबू काढायला घेतलेत. मैदानातले मैदान रिकामा करा म्हणालेत. त्यांनी असं का केलं असेल मला प्रश्न पडलाय. पण त्याचं उत्तर मी शोधणार. उत्तर शोधलं की जगणं बदलतं. गौऱ्या काय उत्तर समोर बसलंय. कुठं आहे. अरे बाप. अरे बाप. अरे नागराज सर. अरे बाप मरतो काय मी. म्हणजे आनंदाने मरतो काय मी. वा सर क्या बात आहे सर. भले आमचं दुकान बंद होत असेल पण तुम्ही जो मॉल उघडताय ना त्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय. पण सर एक सांगू का. महाराष्ट्राला करोडपती होण्याचं स्वप्न कुणी दाखवावं तर स्वतःच्या मेहनतीने ज्यांच्या सिनेमाने 100 करोडचा व्यवसाय केला त्यांनीच. आणि त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरा कोणी बसूच शकत नाही. पण सर आज मी तुमचा थोडासा फायदा घ्यायचा ठरवलंय. कारण मला माहिती आहे तुम्ही तर मला करोडपतीमध्ये बोलवणार नाही. हां म्हणजे असा अवतार बघून कसा. तर ते आपलं मी आपलं 700 750 पती बनलेलंच बरं आहे ना. संध्याकाळची पट्टी आणि चायनीजची सोय झाली की झालं आपलं सगळं. त्यासाठी मी घरात काकूंकडे आलोय त्यांना गंडवायला त्यांच्याकडनं पैसे काढायला. बघा सर जरा काढतो की ना पैसे बघा जरा.
ओ खरात काकू, खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू. हो ना, आले आले, थांब. ओ खरात काकू, या ना लवकर. काय गौऱ्या सकाळी सकाळी भिका मागायला आलायस? काकू आजच्या दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून जोड्यानेच फिरायचं आहे. तुम्हाला मी काय भिकारी वाटलो? हो? अरे आपल्या सोसायटीच्या युवा समितीचा अध्यक्ष आहे मी. हा तुम्ही ते 3-4 छचोर पोरं आणि तो रिकाम टेकडा वॉचमॅन. काकू नीट बोला. तुम्हाला माहिती नाही आपली वट? अरे वट पौर्णिमेला बायकांनी झाडाखाली कापून ठेवलेली केळी चोरून विकणारे तुम्ही आणि फटके खाऊन येणारे तुम्ही, तुमची कसली रे वट? तो आमच्या संघटनेचा सुरुवातीचा काळ होता हं? आणि सुरुवातीच्या काळात अनेकांना असे जुगाड करावेच लागतात. हा. काय सर बरोबर ना? म्हणजे आता काय टेन्शन नाही आपल्याला. आता आपण फार वरच्या लेवलची कामं करतोय, वरच्या लेवलची. म्हणजे? तुम्हाला कळेलच. तुमच्याकरता आपण एक सरप्राईज आणलंय. काय? ए येऊ दे रे. बघा बघा कळेल. थोरात? Yes. हे सरप्राईज आहे? Yeah. गौरव ही काय करते इथे? काकू या आठवड्यात ही बिशी आपल्याला लागली आहे. मीच बोलवलं त्यांना. या ना वहिनी. थांबा तेच. थांबा. हा या गौऱ्याने बोलवलंय ना म्हणून मी इथे आले. हा, yes. नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही या खरातच्या घरात. पण यार कमॉन गौऱ्या, मला सांगायचं ना माझ्या घरी ठेवली असती मीटिंग. हा, हा. लोकांना कळलं तरी असतं घर कसं असतं ते. या. ए घराची कौतुक तू नको सांगूस मला. दर आठवड्याला घर बदलणारी तू लोकांच्या घरात जाऊन कूलरची हवा खात बसतेस आणि घर मालक बसले टोपीने वारा घालत. आणि तुझी आणि माझी तुलना ना होऊच शकत नाही. माझं घर किती गळक मळक कळकट्ट असलं ना तरी पहिल्या सीझन पासून ना ऍडजस्ट करून राहते मी. सांकेतिकपणे माझा अपमान करून झाला असेल तर आपण पुढच्या विषयाला वळूया का? मला सांगा मी तुम्हाला इकडे का बोलवलं असेल? का? ऍक्च्युली नागराज अण्णाचा मला फोन आला होता. हॅलो गौऱ्या, अरे मी एक नवीन शो करतोय, कोण होणार करोडपती नावाचा. तर तुझ्या सोसायटीतले टॅलेंटेड लोक असतील त्यांना इकडे पाठवून दे म्हणून तुमच्या दोघांचं नाव दिलंय मी. कोण नागराज? तुला काय घाई आहे करिअर संपवायची? त्यांच्या समोरच बोलतेस तू कोण नागराज? अरे असले प्रश्न जरी पडले ना तरी आयुष्य कायमचं बदलू शकतं. नागराज मंजुळे सर, नागराज मंजुळे सर. सैराट अरे परवाच ऍड बघितली ना त्यांची टीव्हीवर. बघितली का नाही? पण गौऱ्या हा लोक विद्वान झाल्यावर त्यांचे इकडचे केस पांढरे होतात, यांचे इकडचे कसे काय होतात? हे नाही मुळात. पण ते तुला का फोन करतील? का करतील म्हणजे? अरे आपले एकदम खास आहेत ते. हो खास म्हणजे आमचं एकदम असं वेगळे रिलेशन आहेत. ए चल चल गंडू नकोस. नाही ते तर काय काय? वाटतील तुला? खोटं वाटतं तुम्हाला? हा. आता फोन लावू का? चल चल लावून आता दाखव. फोन लावतो ना अण्णा ना, बघ तू स्पीकरवर आहे. हा. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो अण्णा गौरव बोलतोय. गौऱ्याला का बोल की. हा कशा आहात? अरे गौऱ्या हा पाठव ना कोणतरी. हा भारी वाटेल का तुमच्या सोसायटीत कुणी आलं तर? हा सायरट करून टाकू आपण. एकदम भारी उत्तर द्या. हा. भारी चेक लिहून देईन मी. हा द्या खरात थोरात बाईपैकी कुणी असेल तर पाठवून दे ना. बरं मी काय म्हणतो अण्णा शूटिंग कसं चाललंय? भारी चाललंय, भारी चाललंय का? मी काय बोललो चॅनलवाल्या ना तिकडे करमाळ्याला लावा ना सेट बोललो. तिकडे शेतात लावूया ना सेट. तिकडे शेतात कम्प्युटर ठेवला वरून कावळा आला की भारी वाटतं ना इकडे. अण्णा शूटिंग बरं चाललंय ना? हा भारी भारी बस, चाललंय. बस. तू ते दोघी पैकी कुणाला तरी पाठवून द्या. हा अण्णा मी पाठवतो त्यांना. हा ए प्रिन्स, अरे नको ना बाबा त्या आरचीच्या खोड्यानं काढू. काय पोरं आणून बसवली ना आमच्या घरात पण ही सगळी. ए गौऱ्या बघा ते खरंच फारच बघ जरा. हा मी त्यांना पाठवतो ठेवू का? हा ठेवलंय. गौऱ्या कसला भारी असतो, किती ग्रेट आहेस, तुझी ओळख आहे त्यांच्याशी. मला सांग पण ते नागराजांना आम्हाला दोघींना कसं ओळखतात? अरे ते नागराज अण्णा आहेत. ते गल्लो गल्लीतलं टॅलेंट उचलतात, नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन जातात, मग सोडून देतात. साधं आहे का ते? मग तर मला सांगा मी तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसापर्यंत घेऊन जाणार आहे, मला काय मिळणार आहे? ए
हा. त्याला कशाला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे? अरे आपली संघटना आहे, चळवळीला पैसे लागतात. गौऱ्या हा, हे घे 1000 रुपये. क्या बात आहे बाई, करोडपती शो मध्ये मीच जाणार. क्या बात आहे. गौऱ्या हा, हे 1000 रुपये हा, जाणार तर मीच. हा क्या बात आहे. ऐका ना, मी काय म्हणतो, जरा आपण एक काम करू, भांडण्यापेक्षा ना आपण एक खेळ खेळूया इथे. हा, चालेल. हा, म्हणजे जो जिंकेल ना तोच करोडपतीला जाईल, असं चालेल, करूया. चालेल, ठीक आहे? चालेल. तर आपण सुरुवात करूया. हा. प्रेक्षक हो, आपल्या समोर हॉट सीटवर बसले आहेत थोरात वहिनी, आणि एक होती सीटवर झोपल्या आहेत खरात वहिनी. सॉरी तुम्ही रेडी आहात? हो. थोरात वहिनी, तुमचा पहिला प्रश्न कम्प्युटर स्क्रीनवर जो इथे नाहीये तो हा. खरात काकांच्या अंगावर तीळ कुठे आहे? हे फार कडकडीत प्रश्न विचारलाय. आणि पर्याय आहे खांद्यावर. पर्याय तरी देऊ द्या ना. नाही नाही, मला काही गरज नाही, मला माहितीये ना. उजव्या खांद्यावर एक छोटा तिळ आहे हा. आणि पाठीवर मणक्या शेजारी असे 2 छोटे छोटे तिळ आहेत हा. आणि खाली तुला माझ्या नवऱ्याच्या अंगावरचे तीळ कसं माहित? मला काय अख्ख्या बिल्डिंगला माहितीये. हो. दिवसभर टॉवेल गुंडाळून असे गॅलरीत उभे असतात, उघडे बंब असे खाली पाठीवरचे तीळ शेकत. मग ठीक आहे. ठीक आहे ना. हा, तर यांचं उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. आणि गौरव मोरे यांना मिळतात 5000 रुपये. एक मिनिट, काय तुला का 5000 मिळणार? तुम्ही तिकडे जाऊन पैसे कमवणार ना, हा. मग मला इकडे पैसे नको, आणि जो पैसे देणार तोच करोडपतीला जाणार, असा आपला इथला नियम आहे. अरे असं कसं? काकू तुम्ही पैसे देताय मला? ए, नाही नाही, मी आहे ना 5. हे घे. येस, थँक्यू. गौऱ्या काय? अरे असे काहीतरी प्रश्न विचारणं ज्याचं उत्तर फक्त मलाच माहित असेल. मी जिंकलं पाहिजे ना गौऱ्या. काकू उतने पैसे में उतना ही होगा. त्यांनी 5000 दिले, तुम्ही काय देणार आहे? ए काय इगो हाट नाही करायचा माझा. काय करताय? हे घे चैन, बापरे, 2 तोळ्याची आहे. Yes. जिंकले तर मीच पाहिजे. येस येस. आता बघा ना, असा प्रश्न विचारतो ना की यांना जमणारच नाही. हा. ठीक आहे, तर थोरात वहिनी रेडी आहात? हा. हा, तर तुमचा पुढचा प्रश्न हा. कम्प्युटर स्क्रीनवर जो नाहीये तो हा आहे. खरात काकूंचं वजन किती आहे? ए 365 किलो, बी 120 क्विंटल, सी 200 टन, या डी मोजता येणार नाही. अरे गौऱ्या, 4 ऑप्शन चुकीचे आहेत. एवढं वजन नाहीये माझं. मला लाईफलाईन यूज करायची आहे. ओके, कोणती? तज्ञांचा सल्ला. ओके, हे बघा, आपल्याकडे तज्ञ आहेत पण स्क्रीन नाहीये, त्यामुळे आपण हे दाखवू शकत नाही. आपण डायरेक्ट त्यांना कॉल लावू शकतो. ठीक आहे, तर कोणाला कॉल लावू शकतो आपण? मिस्टर खरात. ओके, कम्प्युटर साहेब खरात काकांना फोन लावा, आणि त्यांचा नंबर आहे 95432317. माझ्या नवऱ्याचा नंबर तुझा तोंडपाठ कसं ग? नाही, मुळात हे तुझे फ्रेंडच कधी झाले. येऊ दे, यांना घरात नाही चेचलं ना तर बघ आता. अरे 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 अरे, असं म्हणतात की उत्तर शोधलं की जगणं बदलतं, तर उत्तर थोरात वहिनी शोधतायत, आणि उद्यापासून जगणं खरात काकांचं बदलणार आहे. चांगली गोष्ट आहे. हा, एक मिनिट, फोन लागलाय. लागलाय? काकांना फोन लागलाय. हॅलो. हॅलो हॅलो, खरात मी बोलतीये. अरे थोरात वहिनी, ईशा आवाजावरून ओळखलं? म्हणजे कशा आहात तुम्ही? मी मस्त. मलाच सांगताय? खरात बोला ना, काय काम काढलं? खरात तुम्ही पण ना. बरं ऐका ना, माझं एक छोटस काम होतं. लगेच येतो, हाफ डे टाकून लगेच येतो. खरात ऐका ना पूर्ण. इतकं काही मोठं काम नाहीये, फोनवर होण्यासारखं आहे. मला जर एका प्रश्नाचं उत्तर हवंय. बोला ना. पटकन सांगा. हा. तुमची बायको खरात, म्हणजे खरात वहिनी, यांचं साधारण वजन किती असेल हो? काय झालं? चांगला मूड होता, कुठे मूड घालवला? काय प्रश्न विचारला होता तुम्ही ना? तिचं वजन काय, खाऊन खाऊन माजले नुसतं खात असतात जाडी. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी रेल्वे स्टेशनला गेलो, तिला वजन काट्यावर उभं केलं वजन करायला, तर वजन काट्याने तिकीटच्या बदली जीप काढली बाहेर, आणि मेला तो. मरता माझ्याकडे बघून बोलतो, कसा जगतो यार तू. अरे रे, हो, तुम्ही आता संध्याकाळी ढोसून या घरात. कुणाची जीभ बाहेर येते ना ते बघतेच मी. वहिनी, कशाला तुमचा गोड आवाज, कशा तिच्या फालतू आवाजात बोलताय? माझा आवाज आहे हा. ऐका ना खरात, अहो खरंच खरात वहिनी बोलताय तो. हॅलो. मस्करी. फोन ठेवला. गौऱ्या डी ऑप्शन मोजता येणार नाही. शुअर? शुअर. एकदम कॉन्फिडन्स आहे. लॉक करू?
तर प्लीज डी लॉक करा आणि उत्तर बरोबर आहे. आणि गौरव मोरे यांना मिळतात थोरात वहिनीकडनं सोन्याच्या बांगड्या. एक मिनिट गौऱ्या, हे जरा अति होतंय. अति होत आहे. हा. मग मी खरात काकूंकडनं घेतो मला त्या सोन्याच्या बांगड्या. तुम्ही जा करोडपतीला. बांगड्याच काय रे, हे मंगळसूत्र पण घे. असं इकडे तिकडे फिरताय. घे. एक मिनिट नागराजांनाचा फोन आला. एक मिनिट थांबा. हा हॅलो 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 नागराज सर, मी येते सर. अरे कोण नागराज त्या गौऱ्याला कुत्र्याला फोन द्या. हॅलो अण्णा गौरव बोलते. काय झालं? अरे कोण अण्णा गौऱ्या साल्या कुठेस तू? पैसे घेऊन येतो बोला आम्ही पी पी प्यायलो. तो बने साला टाईट होऊन त्या पिंजऱ्यातनं कोंबडी काढून तिच्याबरोबर नाचतोय इकडे. अरे आम्ही अडकलो वेटर सोडत नाही. इकडे ये. एवढा वेळ लागतो त्या जाडीला गांडवायला. ये लवकर ठेव फोन तू. तो गौऱ्याने गंडवला आपल्याला. दागिने घेऊन पळाला. गौऱ्या पाहणार ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार, ज्योतिष पाहणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार. भाऊ काही सांगितलं तर राग येऊन देऊ नका भाऊ. तुम्ही वर्तमानातला तुमचा भूतकाळ ओळखणार आणि भविष्याची तुमची सगळी चिंता दूर करणार. भाऊ खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार. भविष्य बघणार. बाई तुझं मी भविष्य सांगतो. नाव तुझं रसिक आहे तरी पण तू इथं कशी काय? तुझे सगळे ग्रह फिरलेत पण तुझ्या मागचे भोग आता माझ्या मागं फिरले. बाई तू नीट लक्षात घे बाई. पहिली तू वडापाव खात होतीस, आता तू भाकरवडी खायला लागलीस. चांगल्या चांगल्या लोकांच्या मध्ये आता काम करायला लागलीस. आपली रसिका आता रसिकांच्या टाळ्या घ्यायला लागली. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तू काय माझ्याकडे बघतोय सावऱ्यासारखा बाळा? तूच लांब केसवाल्या. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. मी असं कुणाला पण फुकट कधी भविष्य सांगत नाही भाऊ. आणि गोरगरिबांच्याकडनं कधी पैसा घेत नाही भाऊ. तरी पण तुझं भविष्य सांगतो मी राजा. आता तुझ्याकडे बघूनच काय सांगायचं असं मला वाटायला लागलेलं आहे. आता राजकन्या सिरियल मध्ये हे चोराची भूमिका करतो, हितच सगळं आलंय. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं खरं सांगणार, खोटं म्हणलं खोटं सांगणार. इकडलं म्हणलं इकडलं सांगणार, तिकडलं म्हणलं तिकडलं सांगणार. भविष्य 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 ज्योतिषी ज्योतिषी या 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 अरे वा. भविष्य सांगणार, ज्योतिष. मला माझं भविष्य सांगा ना. मला माझं भविष्य ऐकायचं. मला माझं भविष्य सांगा प्लीज. नाही तुझं मी भविष्य कधी पण सांगू शकतो बाळा. पण आपल्याकडे आज पाहुणे आले, त्यांचं पण जरा भविष्य सांगायला पाहिजे का? सांगा सांगा यांचं भविष्य सांगा. नमस्कार नमस्कार. हो मी तुमचा जाम फॅन आहे, मोठा फॅन आहे. माझी आई नेहमी तुमची सिरियल बघत असते. सांगा सांगा यांचं भविष्य आधी सांगा. माझ्या शंभूराजाची अर्धांगिनी माय दिसते कशी पार्वती वाणी. नाव तुझं मंजिरी आहे, बरोबर आहे की नाही? मनानं निर्मळ आहेस, अगदी कर्तृत्ववान आहेस बाई तू, बरोबर आहे की नाही? पण तुझ्या घरातलीच माणसं तुला लई त्रास द्यायला लागली. घरात तुझ्या 2 बायका आहेत बघ, त्यांच्यापासून जरा तू सावध राहा बाई. तुला बाकीचं कसलंच टेन्शन येणार नाही बघ. एक म्हणजे ही देवयानी आणि दुसरी म्हणजे तुझी बहीण ही अंजूबाई. देवयानीला तू कधी जवळ करू नकोस, लक्षात घे. इकडं बघ, तिच्याकडं लई जवळ करू नको. ती तुझा शौनक घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात तुझा शौनक गेला तर घराची रौनक गेली म्हणून समज. जरा जपून राहा दोघींच्यापासून. आणि देवयानी बाई तुमचं पण भविष्य मी सांगतो. जरा चालून संधी आली, तुमचा ॲक्सिडेंट झालाय, संधीचं सोनं करा. काहीतरी गोड बंगाल करा, पण शौनकला तुम्हाला असं जवळ करायला प्रयत्न करा. वाटल्यास 1001 रुपये माझ्या नावावर ट्रान्सफर करा. मी माझ्या देवीला अभिषेक घालतो, तुमचं काम तुम्हाला पूर्ण करून देतो, शौनक मिळवून देतो. महाराज महाराज मला एक कळत नाही, नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? नाही दोघींचं भविष्य तुम्ही त्या दोघींच्या समोरच सांगते म्हणून विचारतोय. आपला धंदा आहे बाबा, पोट चालवायला बोलायला लागतं. ती झाली काय ती झाली काय, आपल्यासाठी गिऱ्हाईकच आहे ती. वा वा महाराज वा वा वा. अहो तुमच्यासारखे ज्योतिषी मला भेटले, वा वा वा. अचानक भेटले त्याचा मला आनंद खूप होतोय. असं अचानक नाही पोरा, चुकत नाही कधी नशिबाचा फेरा. म्हणूनच आपल्याला बुधवारी गुरुवारी इकडे मारायला लागतात इजे अर्धारा. बरोबर बरोबर महाराज महाराज मला माझं भविष्य ऐकायचं. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका मला सांग. तेच सांगतोय महाराज. महाराज माझं
स्किट कधीच वाजत नाही. बाळा आडातच नाही तर पोऱ्यात कुठनं येणार. जिथं असतो उपशाम तिथं शेजाऱ्याला काढायला लागतो घाम. नाही शेजाऱ्याला नाही, उपशम पण काढतो घाम. अहो घाम काढून सुद्धा माझं स्किट कधीच वाजत नाही. अरे जर स्किट वाजवायचं असलं तर हिथं बोंबलून काय उपयोग आहे का? म्हणजे स्किट वाजवायचं असलं तर त्या आमिरला सांगायला पाहिजे, बाळा आमिर तू एक काम कर, मी तो 101 रुपये देत जाईन, ह्याचं स्किट वाजवत जा. पण स्किट जर आवडत नसलं तर हिथं येऊन ह्याला वाजवत जा, पण वाजवत जा. ओ महाराज, अहो तसं नाही म्हणजे माझं स्किट चांगलं होत नाही हो. तरी पण तू अजून हिथंच आहेस म्हणजे कधी काय नीट लक्षात घे बघ, तुझं स्किट चांगलं होत नाही बाळा, तरी पण तू अजून हिथं आहेस. म्हणजे तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही ध्यानात घे. मग त्या प्रोड्युसरचं सगळं ग्रह फिरलेले आहे. त्यांच्याबद्दल असं बोलू नको, ते आहेत म्हणून मी इथे आहे. हे तुझा चांगला गुण आहे. तोंडावरती तुझ्या हसू असते, मन तुझं लई साफ आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. बाळा तू एक काम कर, तुझं स्किट चांगलं होत नाही, जरा हात दाखव मला जरा तुझा. बाळा तो एक काम कर बाळा, 1001 रुपयाचा माझ्या देवीला अभिषेक घाल, खाना नारळानं माझ्या देवीची ओटी भर, आणि तेवढी पैठणी तिच्या पायाशी ठेव. पैठणी मिळतच नाही तर देऊ कुठून तुम्हाला पैठणी? मिळत नाही म्हणजे काय? अहो म्हणजे स्क्रॅच अँड विनला मी नेहमी हुकतो माझा स्क्रॅच अँड विन. अहो टीव्ही LED पैठणी काहीच मिळत नाही. सगळं हुकतं. मग जरा एक गोष्ट लक्षात घे बाळा, काय? ही सगळं तुझं नाही हुकत बाळा, मग तुझ्यामुळं तुझ्या पार्टनरचं हुकत. पार्टनर जरा डोकं जरा चालवू घे. जरा डोकं चालू बाळाल्या का सगळा सीझन संपत आलाय. सगळे बघ ती चष्मा फुटस्तवर त्यासनी जुजवे मिळते त्या. बघ जरा बघ चष्मा फुटस्तवर जुजवे मिळते त्या. आणि इथं आपलं स्किट झाल्यावर जुजवी 2 शब्द बोलायचं पण ह्यांच्या जेव्हा हे सगळं ना त्या रोहित्यामुळे होतंय. त्यावेळेला त्या रोहित्याच्या तर असा बुकलला पाहिजे ना. रिहर्सलच्या वेळेस नेहमी सांगतो मला खोटी काहीतरी कारण देत बसतो. संदेश वय संदेश तीच चुकली माझी, आता लेट होणार आहे, आता कसं मी पाठांतर करू, असं नेहमी काय ना काहीतरी सांगत असतो. आता त्याच्या प्रत्येक स्किटला हलगी काय वाजलीच पाहिजे का? तो रोहित चव्हाण हलगी वाजवणार, चौगुले डोरबेल वाजवणार, आपला आमिर हडकर काय करणार? आमिर हडकरच्या करिअरचा विचार तू करू नकोस बाळा. आमिर हडकरनं त्याचं करिअर कधीच सेट करून ठेवलेलं आहे. तेव्हा आता दुबईमध्ये शो करतो आणि तू इथं चालू शो डुबवतो. आणि त्या रोहित चव्हाणच्या हलगीचा नाद बाबा तू करू नकोस. त्यानं पहिल्या दचक्याला हलगी वाजवूनच लॅपटॉप घरी घेऊन गेलाय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाच्या अंगामध्ये असं एक्स्ट्रा टॅलेंटची गरज असते. कसलं एक्स्ट्रा टॅलेंट? अहो शूटिंगच्या वेळेला असा मोठा खणखणीत आवाज लावतो आणि ऐन टायमाला सगळी वाक्य विसरतो. मी पण वाक्य विसरतो, पण माझ्या लगेच लक्षात येतं. मी सगळं स्किट असं सांभाळून घेतो. अहो त्याला साधं कुठलं वाक्य आपण विसरलं हेही त्याला कळत नाही. मग मीच त्याला सांगतो, अरे बाबा हे रोहित्या ते वाक्य विसरलंस तर हा होय काय नेक्स्ट टाइम नाही विसरणार. अरे साधा त्याला पश्चाताप पण होत नाही. माझं तरी ठीक आहे, जज कधीतरी मला तुझं चांगलं झालं संदेश असं तरी बोलतात, पण त्याचा काहीच वाटत नाही. हे दोघं हे प्रथमेश रमेश त्यांचं काय आता? त्यांचं ते नेहमी आपल्या बरोबर इथे असतात, या स्टेजवर परफॉर्म करतात. बरोबर आहे. पण जज नेहमी त्यांना बोलतात, अरे वा प्रथमेश रमेश तुम्ही परत आलात, तुम्हाला बघून बरं वाटलं, वेलकम बॅक. अरे पण मला का नाही बोलत ते वेलकम बॅक म्हणून? बाळा तू ही तुझी सवय आहे ती पहिल्यांदा बंद करून टाक. कुठली? दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून. महाराज त्यांना जुजबी मिळतो, पण मला जुजबी मिळण्यासाठी मी काय करू? लई मोठ्या अशा आकांक्षा डोक्यात ठेवून आहेस बाबा. कशाला जुजबीपर्यंत जायचा प्रयत्न करतो? आपलं स्किट कसं नीट होईल ह्याच्याकडे आधी आपण दोघांनी पण बघितलं पाहिजे. ठीक आहे बाळा तू एक काम कर, जरा हात दाखव तुझा. मी तुला एक उपाय सांगतो. तू एखादं वाद्य वाजव. वाद्य? बाजू हे बाळा तिकडं कोणीकडे निघालायस? वाद्य वाजवतोय. त्यांचं वाद्य तू फोडून टाकशील बाळा. त्या गरीब लोकांच्या पोटावर पाय देऊ नकोस. तुझा जोडीदार आहे तो तोंडानं असा हलगी वाजवतो, तू तोंडानं असं संबळ वाजवायचा प्रयत्न तरी करशील. संबळ? तोंडानं संबळ वाजवून. तोंडाने? मग तुला कुठनं वाजवायची इच्छा आहे तुला? मी तोंडानेच वाजवतो. तोंडानेच संबळ वाजवायला ना, पण मी कधी तोंडाने संबळ वाजवलं नाही. मी शिकवतो परत तरी वाजवशील का? वाजवीन. संबळ असतो ते असा दोन्ही पायाच्या मध्ये धरायचा असतो आणि तो वाजवायला सुरुवात करायची असते.
कसा कसा कसं वाटलं? काय बोलणार आता मी बाळा? का मेंदू कधी चालवत नाहीस, तोंडानं कधी बोलत नाहीस, शरीराचा वापर नाही, नट म्हणून तू प्रॉपर नाही. प्रॉपर इंग्लिश एकदम डायरेक्ट. बघ इथंच अडकून बसलास बाळा तू. मी तुझी पाक आबरू काढतोय, तू माझं चुकीचा शब्द धरून बसलाय. तुझा तो पार्टनर बघ रोहित चव्हाण काय काय तोंडानं वाजू. अरे काय 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 पार्टनर बघ अरे काय तीर मारलं तो त्यानं तीर मारलायस म्हणून तो आतापर्यंत टिकलायस बाळा. महाराज असं काय मोठं केलंय त्याने मला सांगा. काय मोठं केलंय? कळलं का बाळा? त्यानं डायनोसॉर सगळ्यात मोठा केलेला आहे. अहो महाराज त्याला बॉलिवूड मधली फिल्म जरी मिळाली ना तरी तो तिथे हेच प्राणी करणार. डायनोसॉर बदक नाही तर मोर. ते करायला पण अंगामध्ये टॅलेंट असावं लागतं. मोठा मोठा नव्हे, तुम्हाला जरा शामरुख करून दाखव. शामरुख नाही होतंय. खूप खूप उंच असतं ते खूप. त्याच्या उंचीकडे कशाला बघतोयस तू? तू तुझी अभिनयाची उंची वाढव, तुला शामरुख करायला बरोबर जमलं. एवढं टॅलेंटचं बोलतंय तर तुम्ही करून दाखवा ना शामरुख. मला शामरुख करायला कायच अवघड नाही बाळा. शामरुख असं असतंय बघ. असं करायचं असतं शामरुख. जमल तुला जरा प्रॅक्टिस कर. असं मनवर काढायची, अशी जीभ अशी चोचीसारखी बाहेर काढायची अशी, आणि पळताना मागं 2-4 पिसं हलवायची ना, असं पळायचं. पळून दाखव. नाही शामरुख नको. मी चित्ता करून दाखवतो. चित्ता. काय चित्ता? ते तर तू ऑलरेडी आहेसच. चित्त्यासारखा दिसतोयस तू. चित्त्यासारखं तेज तुझ्या चेहऱ्यावर आहे. चित्त्यासारखा चपळपणा तुझ्या शरीरामध्ये आहे. आणि इथं आत्ता तू कसा करणार चित्ता तू? बघा इकडं कोणतरी बोललं बघ आता. काय सेम टू सेम उपशाम चित्त्यासारखं करतोय. महाराज तुम्ही माझा जाणून बुजून घालून पाडून माझा अपमान करता. तुम्हाला मी मगातपासून सांगतो मला उपाय सांगा पण तुम्ही माझा अपमान करायचा सोडतच नाही. सांगतो. तू काम कर बाळा. तू असा जवळ कायम नीलम बाळग. नीलम? आपल्या सेटवर कोणी नीलम आहे? ए नीलम! आहार कॉमेडी. नीलम म्हणजे कुठल्या असं पोरीचं नाव मी तुला सांगत नाही बाबा. नीलम म्हणजे पोरगी असं होत नाही रे प्रत्येक वेळेला बाळा. नीलम म्हणजे तो दगड असतो, इथे एक खडा असतोय. तो खडा असं पौर्णिमेच्या रात्री उठायचं, आंघोळ करायची, चंद्राकडे बघायचं, खडा घालायचा. पण त्याच्यासाठी पैसे किती द्यायचे? त्याच्यासाठी तू काम कर बाळा. 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. महाराज 2 लाख जरा अति होते असं नाही वाटत तुम्हाला? मग 20,000 करतोस? हा चालेल. निदान प्रसादोगची तरी जुजबी मिळून जाईल तुला. मग मी 3 लाख देतो पण जुजबी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार. मायाजाळ आहे बाबा. ही सगळं मायाजाळ. प्रत्येक वेळेला तू जुजबीवर येऊन थांबतोय. ही सगळं मायाजाळ आहे, एवढं ध्यानात ठेव. त्या मायाजाळापासून तू लांब राहा बाळा, लांब राहा. तरच जन्मात काहीतरी सार्थक होईल तुझं. त्यातनं बाहेर पडून चालत राहा, चालत राहा, चालत राहा. तू फक्त त्यातनं बाहेर पडून जा, चालत राहा, जा चालत राहा. पाक बाहेर जा तिकडं. जा चालत. जरा पुढे गेलास का नाही की असं मोठं ह्या साईडला वळायचं. मोठं एक गेट आहे, तिथनं बाहेर पड, रिक्षात बसून घरी जा. हा म्हणजे तू पण सुटशील आणि मी पण सुटेल. आता 2 आठवड्यानंतर सगळी तिथनं सुटणार आहे. म्हणजे आता ही हसत्यात नाही खादा खादा खादा. ती पण आता 2 आठवड्यानंतर घरी बसणार. आजच पाहिजे. तू दात काढू नको. तू पण त्यांच्यावर घरी जाणार आहे. सगळ्यांच्या जीवाला धोका आहे 2 आठवड्यानंतर. फक्त एकच माणूस आहे कोण? त्याला अजिबात धोका नाही. कोण? तुझा पार्टनर रोहित चव्हाण. त्याला का धोका नाही? त्याचा मूळ धंदा शेतीचा आहे भाऊ. काहीतरी झालं तरी ते उपाशी मारणार नाही. शेतामध्ये काहीतरी पिकवलं पोटाला खाईल. मग रोहित चव्हाण मोठा आहे? मोठाच आहे. अरे त्याच्यामुळे आम्ही उपाशी बसणार आहे. तुला जर काही काम पाहिजे असलं तर त्याला फोन करून काम आहे का विचार. त्याच्याकडे एक बैलाची कमी आहे. ए ज्योतिषा, अरे रोहित चव्हाण कसला? रोहित चव्हाण त्याच्यामुळे मी हॅलो. येस सुपरस्टार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या संजू फॅम. हॅलो, एक मिनिट मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला?
नो 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 हे बघा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका. मी एक PA अपॉइंट केलेली आहे. तर गौरव तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. ओके बाय बाय बाय. येस बोला. तू काय PA अपॉइंट केलीस? हा आता काय सांगू तुला प्राजक्ता, 4 फेटे मिळालेत मला. एवढा कामाचा व्याप पडला ना, काय करू. स्वतःचं स्किट लक्षात ठेवायचं, त्यात फंबल लक्षात ठेवायचं, त्यात ह्यांच्या प्रत्येकाच्या स्किटमध्ये काम करायचं, त्यांची एक एक वाक्य लक्षात ठेवायची. भरपूर कामाचा व्याप पडला ना, म्हणून मी एक PA अपॉइंटच केलेली आहे. तुम्ही असं बघू नका, मी खरंच PA ठेवलेली आहे. अरे असं हा अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुले सारखा. हॅलो येस समीर सारखा हा देतो. यस सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय. तर असा आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही. अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि मी कधी करणारही नाहीये. पण आता तुम्हाला माझी PA बघायची असेल तर ते आता येईलच, बघाच तुम्ही. येस 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 गौरव मोरे's PA here. Yes. Yes, I am Vanity Van. Yes. ऍक्च्युली तिने इंग्लिश ऍक्सेंट पकडलाय. तो वनिताचं वॅनिछा, तर चुकून व्हॅनिटी बोलली आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन. पण बघितलं ना केवढा वजनदार माणूस आणलाय. साधी नाहीये ती. तिच्या साईजकडे जाऊ नका, त्याच्यात टॅलेंट भरलेलं आहे. What? तुम्ही गौरव मोरे सरांना गौऱ्या म्हणाला? माइंड युअर डेंग्यू. हा तुझ्या बापाला झाला असेल डेंग्यू. हे बघा, जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत. खांडेकर ऐकलं का? नाही नाही, हास्य जत्रेचं वेगळे, ते उदाहरण देऊ नका. What? 50,000 पर डे? तुम्ही 50,000 पर डे द्या, 60,000 पर डे द्या, नाहीतर 1,00,000 रुपये द्या. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत. डोंट कॉल मी अगेन. हे काय केलं? 50,000 पर डे होता. 50,000 पर डे. Yes, sir. तुला माहितीये 50,000 पर डे केवढा असतो? नो सर. माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण 50,000 होत नाहीत ग. त्यात 1200 रुपये कमी पडतात. तू 50,000 नाही बोललीस अगं सर. ते गौऱ्या म्हणाले. अरे मरू दे, रिस्पेक्ट केला खड्ड्यात. मला गौऱ्या बोलू दे, ना तर कर आपल्याला गौऱ्या बोलू दे, मला चाललं असतं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही नवीन आहात. हो काय? नाहीतर काय थोडं ॲटिट्यूड असं मेंटेन करावा लागतो सर. ओ मग आता जो फोन होता कोणाचा होता? चॅनलचा होता सर. ए तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलंस? अरे माझं करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपवूस. ते सोडा ना सर. काय करिअर? नाही सर. मग नाही, ते असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं. का काय विचारता सर? एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता ओ माय गॉड, मी आणि हिरो? सर मी नाही म्हणाले. तू काय नाही म्हणालीस? सर इथे 5 मिनिटाचं स्किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो. तिथे पहिल्या दिवशी जीभ हार्ट अटॅकने वारली असती सर तुमची. कळलं कळलं कळलं. 1 मिनिट, आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार. तू फक्त तारखांचं बघ. ओके सर. यस सर डोंट वरी सर. ओके. मी तुमची सगळी कामं करून देणार. यस सर. तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना, भोजपुरीत नक्की मिळेल सर. भोजपुरीत? येस सर. पण मला भोजपुरी येत नाही सर. तुम्हाला मराठी कुठे येते सर? पण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने इथे येता ना त्याला दाद दिली पाहिजे सर. हो ना? सर शिवाय मी पेपरात ऍड दिली आहे सर. बघू बघू. बघा बघा सर. बघू. ऍड दिली. ओ हो ओ ओ ओ माय गॉड, ओ माय गॉड, कसला फोटो दिलाय माझा. आणि काय दिलंय? आमच्या इथे रिक्षावाला, टॅक्सीवाला, दूधवाला, कचरेवाला, प्रामाणिक कुत्रा, अस्वलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल. हे काय गौरव मोरे भाड्याने मिळेल? हे काय दिलंय? अरे सर ते चुकलंय. ते रास्ता दरात भाड्याने मिळेल असं लिहायला सांगितलं. अरे हे अरे पण अशी कोणी ऍड देतं का? सर डोंट बी पॅनिक सर. अरे होणार ना का पॅनिक असं लिहिल्यावर? यू वॉन्ट बिलीव्ह सर. काय? ही ऍड बघून 4 फिल्म ऑफर झाल्या सर तुम्हाला. ही ऍड बघून मला 4 फिल्म? येस सर. ओ माय गॉड, देन आय एम सुपरस्टार. ओ माय गॉड. पण ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा. ओ सॉरी सर, त्याचं स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर. बघू द्या. सर वाचून घ्या. हे पकडा. येस सर. सर उद्या शूट आहे. हा सर उद्या शूट आहे Yes, sir. ओ गौरवचा क्लोज लागलेला आहे. येस. मैं बहुत गरीब हूँ, मैं एक बद्दा सा कम दिमाग वाला करपा हुआ इंसान हूँ.
हे मी बोलायचंय? येस सर. बद्दासा करपा हुआ? येस सर. हे मी कसं काय बोलणार यार? अहो सर, हा. ते प्रोडक्ट वापरण्याआधीची वाक्य आहेत. अच्छा. प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य आहेत. अच्छा. नंतर असं मी आता खूप देखणा दिसायला लागलो आहे असं वगैरे सर. म्हणजे प्रोडक्ट वापरण्याआधी करू हा. आणि नंतर देखना. Yes, sir. वाटर स्क्रिप्ट यार. Yes. बरं मला सांगा आफ्टरची स्क्रिप्ट द्या ना मला. सर आहे स्क्रिप्ट. हा. पण त्याच्यासाठी त्यांनी श्रमेश सरांना कास्ट केलंय सर. काल आलेला मुलगा माझी कामं पळवणार? सर त्याला काल आलेला म्हणू नका सर. हो? तुम्ही परवाच आलात सर. सर तुमची कारकीर्द फार मोठी नाहीये सर. ठीक आहे ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे. हो ना. तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल सर. त्यांनी मागून येऊन 3 फेटे जिंकलेत. हा सर. तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले, हा. नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला. सॉरी सर. सर पण सर त्यांनी श्रमेश सरांनी तुम्हाला रेफर केलंय तिथे. त्यांनी माझं नाव रेफर केलं? हो. ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार, त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना. अरे किती इज्जत करता माझी. अशाने माझी सगळी कामं जातील ना यार. सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर. सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का? हा. हे बघा, माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही हे सर. बघा तुम्ही माझी लायकी काढू नका. आई शपथ सांगून सर, मी प्रामाणिकपणे अरे पण माझी लायकी कशाला काढताय? हॅलो 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 एक्सक्यूज मी. मला गौरव मोरे यांना भेटायचंय. मीच गौरव मोरे बोला. तू गौरव मोरे, मग मी कोण? वनिता खरात. थोडं कॉमेडी आहे सर. एक मिनिट सर. मी तुमच्या वतीने बोलते ना सर. थोडं मला बोलू द्या Yes, yes, ना. बोला काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय. मी बँड्राहून आले. काय फरक पडतोय? आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुमच्या आहे? नाही नाही मग गप्पा बसा. चला वा. डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर. ऍक्च्युली त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचंय. म्हणजे एक मिनिट, म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला सुपारी देताय? ओ माय गॉड अमिरदा, माझ्या आयुष्यातली पहिली सुपारी आली. येस येस मी. एक सेकंड, तुमचा काय संबंध? गौरव मोरे यांना मी भेटायला आलो. येस तोच मी सुपरस्टार गौरव मोरे. ओ सॉरी सॉरी सर, मी ओळखला नाही. सॉरी. ऍक्च्युली तुमचा तो कुत्राचा आणि अस्वलाचा रोल गाजला ना, सो ह्याच्यात मी कधी पाहिलं नाही, तेच जास्त. गौरव मोरे. नाही पण सर तो कुत्राचा लुक छान वाटतो, तोच कॅरी करा सर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या सोसायटीवाले मागे लागले की आम्हाला तो कुत्राच हवा, त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो. हो ना, मी काय म्हटलं, मी गौरव मोरे. आता कुत्रा झाला ना गौरव मोरे. पण मी काय म्हणतो, ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या. मला सांगा कधी यायचं ते सांगा. मी पुढच्या शुक्रवारी. येस सर. पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत का? हो सर, बुधवार गुरुवार शूट असतं ना, शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर. ए मी शूटिंग करतो, तू कशी काय दमणार? तुमच्या 25 वर उगाच खोटं खोटं असायचं, किती दमायला. हो नाही जमणार, शुक्रवारी नाही जमणार. किती माझा याचा? अरे माझा कुठं माझा आहे? गप्पा बस. याला उगाच मी जाऊ दे, त्या श्रमेश प्रथमेशला कास्ट करतो. ओ खांडेकर, ऐका ना खांडेकर, बघितला गेली माझी सुपारी. आता तो बाहेर जाऊन काय सांगणार, गौरा 1 नंबरचा माजूला नट आहे म्हणून. ठीक आहे ना सर, फालतू नट म्हणण्यापेक्षा माजूरडा नट कधी बरंच ना सर. तो फोन उचला. ओके ओके सर. माजूला नट. हॅलो. येस. नाही नाही नाही, गौरव मोरे उद्या फिल्मचं शूटला चाललेत. त्यांचेच फंबल रिशूट करायचे. मला मान्य आहे ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात, पण ठीक आहे ना, प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का? अरे नाही जमणार. हा ठीक आहे, काढून टाका. सरांकडे भरपूर काम आहेत. नाही नाही, तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी. मी पण आहे मोठी. आले मोठे गोस्वामी. कोणाचा फोन होता? खणते सचिन मोठे का गोस्वामी काय ते होते. कोणते मोठे गोस्वामी नाही ग, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. अगं त्यांची मालिका चालू आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्यात मी काम करतो, स्किट करतो, नंतर फंबल रिशूट करतो. त्यांना तू नाही म्हणालीस? अहो सर, घेतात ते परत. अरे ते परत घेतात, पण नंतर खूप घेतात. अरे तुझ्यामुळे माझं काम गेलं. सर माझ्याकडे खूप काम आहेत, मी सगळे देईन तुम्हाला. खूप काम आहेत. तुझ्याकडे काम आहेत ना, पण माझ्याकडे नाही ना. वळीचा कंदील. हो सर, सर माझ्याकडे खूप काम आहेत, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. निघितून सर ते काढू नका, ते बाहेर काढते सर. प्लीज प्लीज प्लीज